जय शिवराय मित्रांनो. शौर्यगाथा चॅनलवर आपण शिवाजी सावंत लिखित छावा कादंबरीचे वाचन करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुलूक मान्य करून पंचहजारी मनसब स्वीकारली आहे. तसेच राजे आणि मिर्झा राजाच्या यांच्यातील शतरंजाच्या खेळाचे सुंदर वर्णन केलेले आहे. डावाच्या शेवटी मिर्झा राजाला वाटले की त्याने महाराजांना कोंडीत पकडले. तेव्हा राजांच्या तिरक्या चालीने मिर्झा राजांचा वजीर जखडबंद होतो. तेव्हा मिर्झा राजा स्वतः पराभव मान्य करतो आणि आपली पुखराजाची अंगठी महाराजांना बक्षीस म्हणून देतो. तेव्हा महाराजांचे मन वरवरच्या विजयाने सुखावत नाही, तर त्यांना आठवण होते ती आऊसाहेबांची आणि शतरंजाच्या खेळातील पटावरील काळ्या पट्ट्या चौकोनात हुकलेले 23 किल्ले आणि जखडलेले शंभूराजे यांची. आता या पुढील भाग आपण बघूया. मिर्झा राजाच्या आग्रहावरून राजांनी पठाण दिलेर खानाची भेट घेतली. पुरंदराच्या आपल्या किल्लेदाराला गड खाली करून देण्याचा सांगावा धाडून राजे राजपुताच्या गोटातून यायला निघाले. मागचा पुढचा दोन्ही पायखूर पायबंदांनी जखडून टाकलेले घोडे एकटेच हिरव्या कुराणातून रखडत चालावे तशी गत राजपुताच्या गोटात राजांची झाली होती. दुरून बघणाऱ्याला ते घोडे उमदे वाटते, भरारीचे वाटते, पण रखडत रखडत चालताना त्याच्या शेपटीची होणारी चुळबुळ त्याची त्यालाच माहीत असते. मिर्झा राजाने राजांच्या बरोबर पाठवायची आपली माणसे अगोदरच निवडून ठेवली होती. त्यातील 2 आसामी खाशा होत्या. एक खुद्द त्याचाच मुलगा कुंवर किरत सिंग आणि दुसरा उग्रसेन कछवाह. किरत सिंग राजांच्या संगतीने जातीनिशी जाऊन कोंढाण्याचा कब्जा घेणार होता आणि आणि उग्रसेन कछवाह राजांच्या बरोबर थेट राजगडापर्यंत येऊन संभाजी राजांना ताब्यात घेऊन परतणार होता. तहाची तामिली होईपर्यंत म्हणजे 23 गडकोटे रितसर मिर्झा राजाच्या ताब्यात पोहोचते होईपर्यंत संभाजी राजे राजपुताला श्रींच्या राज्यांचे जामीन राहणार होते. हा सगळे बनलेला मनसुबा बिलाकसूर पार पाडावा म्हणून धूर्त आणि मुरब्बी असलेला मिर्झा राजाने मध्यरात्री आपल्या शामियान्यात कुंवर किरत सिंग आणि उग्रसेन कछवाह यांना बोलावून घेऊन दोघांना 2 महत्वाच्या सूचना देऊन टाकल्या होत्या. आपल्या बच्चाला कुंवर किरतला त्याने बजावले, कुंवर संभल के रहना, वो सेवाजी है पहाड़ का शेर. उग्रसेनाला त्याने फारच सावधगिरीची इशारत देऊन ठेवली. उग्रभान, ठीक परख लेना कि सेवाजी आपका ही कुंवर तुम्हारे हवाले कर रहा है. गाफिल मत रहना. हो सकता है सेवाजी किसी का भी बच्चा तुम्हारे हवाले कर देगा. मिर्झा राजाने असा सगळा मोर्चेबंद डाव आखला होता. त्याने यज्ञ केलेली रणचंडी त्याला जवळजवळ पावल्यासारखीच होती. आपल्या शामियान्यात नकसदार तबकातील पानविडा उचलून मिर्झा राजाने राजांच्या हातात दिला. शामियान्याच्या कनाती धरून केशरी साफे बांधलेले तरणे बांड किरत आणि उग्रसेन उभे होते. मिर्झा राजाने राजांचा निरोप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा मूळ विषयाला खुबीने हात घातला. राजा साहब, हम आपको विदा दे रहे हैं, लेकिन विदा देना हमारा स्वभाव नहीं. हमें अच्छा लगता है अगवानी करना. आप कुंवर शंभू को भेज देना, हम शाही ढंग से उनकी अगवानी करेंगे. तळ हातात निरोपाचा विडा घेऊन राजे मिर्झा राजाच्या गोऱ्या पान चेहऱ्याकडे बघतच राहिले. त्यांना मिर्झाची कीव वाटत होती, त्याहूनही स्वतःची वाटत होती. त्याच्या निर्विकार बाण्याने मिर्झा राजा गोंधळला. लगबगीने राजांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, डरना मत राजा साहब, बेशक बिना हर्ज कुंवर को भेज देना. उनका बाल तक बाका नहीं होगा. एतबार करो, हम कसम उठाते हैं. मिर्झाने शामियानाच्या दरवाजाकडे बघत सरदारी ढंगाची टाळी दिली. मुन्सी उजय राजाला बोलावून घेतले. त्यांच्याकडून आपल्या पूजेतील शंकरावरची बेलपत्रे एका तपकूत आणून घेतली. त्यातील 2 पाने उचलून ती राजांच्या त्यांनी हातातील शाही निरोप विड्यावर ठेवून
मिर्झा राजा शांतपणे म्हणाला, हम शिवजी की कसम उठाते हैं, जब तक हम जिंदा है तब तक आपके कुंवर का यह बाल भी बाका नहीं होगा. मिर्झाच्या शामयानातून राजे बाहेर पडले. सिद्ध ठेवलेल्या पालखीत चढले. आपल्या निवडक राजपूत धारकऱ्यांबरोबर कीरत सिंग आणि उग्रसेन यांचे घोडदळ राजांच्या पालखीबरोबर कदंबात चालीने चालू लागले. कोंढाणा कीरत सिंगच्या हवाली करून राजवाड्यावर मासाहेबांच्या सह परतलेले राजे आपल्या महलात अस्वस्थ फेऱ्या घेत होते. महालीची चिरागदाणे उरभर जळत होती. जिजाबाईंच्या महलाकडून आलेली थाळ्याची वर्दी त्यांना भूक नाही अशी फेरवर्दी पाठवून परतवली होती. जिजाऊंना तोंड दाखवण्याचे धाडस काही त्यांना होत नव्हते. राजपूत मराठी मुलखात आल्यापासून गाठवणीचा धागा तुटावा आणि कठ्याचा एक एक मणी ओघळत जावा तसे राजांचे मन ओघळत आले होते. आता तर हे ओघळणे मध्यभागीच्या पथकांपर्यंत येऊन ठेपले होते. प्रत्यक्ष फर्जंद संभाजी राजांना राजपुतांच्या गोटात धाडावे लागणार होते जामीन म्हणून. राजांच्या मनाचा खलबतखान्यात एक ताजा आवाज मसलत देत घुमत होता. एकला जीव पदरी घातला, स्वारीस त्यांच्या आऊ आणि आबा. त्या आवाजात मिर्झा राजांचे हिंदुस्थानी बोल मिसळत होते. बेशक, बिना हर्ज, भेज देना आपके कुंवर को, हम कसम उठाते हैं. राजकारण नात्यांचा गुंतावा जाणत नसते. डोळ्यांवर पट्टी बांधून ते माणसाला एकाच वेळी लुसलुसत्या हिरवळीवरून रणरणत्या वाळवंटात उतरवित असते. राजांना रक्ताची नाती नसतात. असली तर ती मनाच्या जामदारखान्यात मोहरबंद करून ठेवावी लागतात. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की कादंबरीतील ही पाने छत्रपती शिवाजी महाराज आणि बालछत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील पुरंदराच्या तहाच्या वेळेची ती कठीण परिस्थिती वर्णन करतात. स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि मिर्झा राजा जयसिंग याच्याशी झालेल्या तहानुसार अवघ्या 9 वर्षांच्या बालसंभाजी राजांना मुघलांच्या गोटात ओलीस म्हणून ठेवावे लागले होते. एका बापाचे मन आणि शिवछत्रपतींचा स्वराज्यासाठीचा त्याग याचे वर्णन इथे केलेले आहे. आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. कादंबरीच्या पुढील वाचनासाठी शौर्यगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे, तेथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.